नमस्कार सर्वांना, जय जिजाऊ. रयत परिवर्तन या चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. काही तासापूर्वी विकास लवांडे यांच्यावर शाई फेकण्याचा जो हल्ला झाला आहे, तो हल्ला संग्राम भंडारे यांनी अगदी झुंडशाहीने येऊन एकट्याला गाठून आळंदीमध्ये तो हल्ला केला गेला आहे. त्या हल्ल्याचा प्रथमदर्शी मी या ठिकाणी निषेध व्यक्त करते. जो तो व्हिडिओ बघितला हल्ल्याचा, संग्राम भंडारे यांचे जे शाही फेकणारे हावभाव आहेत, हातवारे आहेत, बोलण्याची पद्धत आहे, हे सगळं बघून अगदी तुकोबा ज्ञानोबाचं नाव घेऊन संग्राम भंडारे जेव्हा पुढे येतात तेव्हा त्यांचे ते हावभाव बघितल्यानंतर एकच सांगू इच्छिते की खरंच ते संत परंपरेमध्ये घुसणारे, घुसखोरी करणारे महाराज आहेत. आणि ते घुसखोरच आहेत. कारण तुकोबाचे, ज्ञानोबाचे विचार हे सांगतात की समता, नम्रता, प्रेम ह्या गोष्टी देतात. त्यांच्यामध्ये हे कुठलीही गोष्ट ते शाई फेकताना जाणवली नाही. शाई फेकण्याचा निर्णय हाच म्हणजे संत परंपरेच्या अगदी विचाराला काळीमा फासणार आहे. त्याच्यामुळं त्यांना घुसखोर म्हणल्याचा, दुसऱ्याला घुसखोर म्हणल्याचा राग येतो. तर आज चक्क त्यांनी आम्ही घुसखोर आहोत हे त्यांनी त्यांच्या हाताने, त्यांच्या मनाने किंवा त्यांच्या कृतीतून या ठिकाणी सिद्ध करून दिलेलं आहे. शाहू फुले आंबेडकरांचे जसे नकली चेहरे या महाराष्ट्रात आहेत आणि आम्ही ते उघड्या डोळ्याने आज पाहत आहोत. कारण महाराजांचा, सावित्रीबाई फुलेंचा इथल्या लोकांनी अपमान केला तरी त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना धडा शिकवण्याऐवजी त्यांना पुरस्कृत केलं जातं ह्या राज्य सरकारच्या माध्यमातून. अगदी तसंच त्याचाच आदर्श पुढे ठेवत हे लोक अगदी संतांच्या विचारांना सुद्धा अगदी सुरुंग लावण्याचं काम करत आहेत. संतांच्या विचारामध्ये घुसखोरी करण्याचं काम करत आहेत. आणि खरं म्हणजे आता ह्या संत परंपरेमध्ये घुसखोरी करणाऱ्या लोकांना इथल्या कीर्तन आणि प्रवचन करणाऱ्या तुकोबा ते ज्ञानोबा यांच्या विचाराच्या महाराजांनी समोर येऊन यांना विरोध करण्याची खरी आज गरज आहे. जेव्हा जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा तेव्हा संतांनी बोललं गेलं पाहिजे. कारण संतांच्या शब्दांमध्ये परिवर्तनाची प्रचंड ताकद आहे हे मी नेहमी सांगत असते. त्याच्यामुळे समोर येऊन संतांनी बोलावं. त्याच्यानंतर संग्राम भंडारेंनी जे कृत्य केलं आहे त्या कृत्याच्या समर्थनात जेव्हा लोकप्रतिनिधी असलेले अहिल्यानगरचे संग्राम जगताप समर्थनात येतात, तेव्हा जर असं खोट्या अपप्रचाराच्या आणि शाई फेकण्याच्या समर्थनात जर संग्राम जगताप येत असतील तर ते लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसाठी काय देत असतील. नितेश राणेंनी सुद्धा या ठिकाणी या कृत्याचं समर्थन केले. नितेश राणे आम्ही अगोदर बोलताना पाहिलेले आहेत आणि आता जे बोलतात तेही आम्ही पाहत आहोत. त्याचं एकंदरीत चित्र म्हणजे नितेश राणे यांचा या लोकांनी केलेला भावला आहे. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छिते. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले गृहमंत्री यांना सांगू इच्छिते की तुम्ही हे अशा लोकांवर कारवाई करून यांना काहीतरी धडा शिकवणार आहात का तुमच्या सोबत जोडीला बसून त्यांना एखाद्या पुरस्कृत करून एखादा सन्मान देणार आहात, तेही या समाजाला कळू द्या. आणि ते तुम्ही करणार असताल तर आम्हाला बोलल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आम्ही आजही बोलत आहोत, उद्याही बोलणार आहोत आणि कालही बोलत आहोत. आम्ही कधीही बोलण्याचं थांबणार नाहीत. एवढं या ठिकाणी सांगते. धन्यवाद.